सो हे गाइस बॅक टू माय न्यू ब्लॉग. तुम्ही विचार करायचा मी गॅरेज म्हणून स्टार्ट का करतोय. मी काल रात्री आलो आम्ही गुजरातमध्ये आणि गुजरातमध्ये रात्री आलो 5:30 वाजता आणि तिकडं नेव्हीचं सामान बघत होतो. आता वरती एवढं जोरात म्हणजे आमचं लेग अंडे मॅटर झालं जाऊ. मामू सांगते, मामू बताओ क्या हुआ करात को क्या हुआ. रात्री आम्ही भावनगर गुजरातमध्ये भावनगर अलंग पोर्ट त्या ठिकाणी आलो असता तो थोडं क्लचचा प्रॉब्लेम जाणवला आम्हाला. क्लच गेअर टाकलं थोडं जाम जात असताना टाईट असताना मग आम्ही म्हटलो चला अडचण नको म्हणून लेट्स गो वर्कशॉपवर आमची क्वीन आणली आहे. वर्कशॉपमध्ये आता क्वीनच्या क्लचचं काम चालू आहे. समथिंग 2 ते 3 तासामध्ये परत क्वीन आपली तयार होणार आणि परत घोड्यासारखी पळणार. आता यो आजची गाडी लेट झाल्यानंतर तुम्हाला परत दाखवणार आम्ही, परत येणार तुमच्यासाठी ब्लॉगमध्ये. भावनगरमधून सामानची ऑर्डर दिली आहे. 50 किलोमीटर समथिंग भावनगर आहे. इथून भावनगरवरनं गाडीमध्ये ट्रान्सपोर्टमध्ये टाकलं आहे. 1-1.5 तासामध्ये आपल्याला क्लच पेट, प्रेशर पेट, क्लच बेरिंग तिन्ही पार्ट ओरिजिनल हुंडाईचे भेटणार आहे. समथिंग हुंडाई असो किंवा व्हॅल्यू असो दोन्ही पण चालतात. जे पार्ट येईल ते चेक करून गाडीला फिट करण्यात येईल. ओके. आणि का रात्रीपासून इथं एवढा पाऊस चालू आहे आणि त्या पाऊस थांबायचा नावच नाही आहे ना. आता तुम्हाला गाडी भावनो मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं आमचं क्लच पॅड तुटलं होतं. आता हे ब्लॉगमध्ये बघा क्लच पॅड आलेले आहे. आम्ही कसे आणले क्लच पॅड मोटर भावनगर हे बघू शकता. पुन्हा ट्रान्सपोर्टने मालावला इकडे सुविधा. इथं आपली ही क्लच बिरिंग आहे. ही क्लच बिरिंग आली आहे. तुम्हाला दाखवतो आता तुटली होती. ही आपली क्लच बिरिंग आहे. ही क्लच बिरिंग इन्स्टॉल करायची आहे आपल्याला. आणि हे व्हॅल्यू कंपनीचं आहे. जे मी कस्टमरच्या गाडीला टाकतो, ज्या कस्टमरच्या गाडीला टाकत असतो तेच मी सुद्धा माझ्या गाडीला हेच यूज करतो. कारण की माझं पण साई मोटर्स गॅरेज नावाने वर्कशॉप आहे. जे मी कस्टमरला यूज करतो ते मी माझ्या गाडीला यूज करतो. तर व्हॅल्यू 1 नंबर बेस्ट पार्ट, काही अडचण नाही. आता हे सगळं इन्स्टॉल करायचं आहे. आता आपली राणी 1-2 तासामध्ये रेडी होईल आणि परत रोडवर येईल. ओके, तुम्हाला पुढं भेटू. हे आमचा पार्ट उघडलेला आता हे आमचा पार्ट उघडलं होतं. आता आमच्या गाडीतली स्टेपनी काढलेली, आता स्टेपनी भेटत नव्हती आणि आता भाऊ आता काम करायचं होतं खाली. अख्खं उघडलं होतं भाऊनी बघा कसं उघडलंय. खालनं अख्खं उघडून टाकलं भाऊनी, अख्खं राडा करून टाकलं भाऊनी उघडून. आता एवढं सगळं फिटिंग करून आता आम्ही सरळ निघणार आहे आता इथनं फिटिंग करून. आणि जे आमचं तुटलं होतं बघा हे ऑल तुटलेलं बघा, हे तुटून गेलं आमचं. आता ते भाऊनी नवीन आणलंय तर बघू आता ॲडजस्ट तर केलं तिने. हा दिखाय ना तुटेली, पण दिखाय तुटेली. तुम घुसरे मामा अंदर आप. चला सगळं पिक्चर होत आहे महिन्याला. देख देख आम्ही ढकेल ना. तो मैं ऊपर उठाता बाजू बसतात पिक्चर. बसला का? थोडा देख झटका, देख दिए थोडा एक झटका थोड़ा एक मिनट. ये सगळं नाही जग उस्ताद पण जग कुठचा करतो नाही ज्यातून भावनो मागाशी पाहिलं होतं की आमचं तुटलं होतं आणि ठीक आमच्या मामूने केलंय. मामू क्या कितने महिने लगे इसको. ये होगा अभी क्लच पेट का स्प्रिंग वगैरह टूट गया था. इससे गियर गिरना नहीं था. गाड़ी चल रहा था प्रेशर प्लेट. क्लच पेट के ऊपर चलता है, ये ऐसा फिट होता है इसमें. इसको फिट करते हैं इंजन के अंदर. ये स्प्रिंग इधर अंदर होता है ऐसा. लेकिन ये सब टूटने की वजह से गाड़ी का गियर चल रहा नहीं था.
गियर डालने में प्रॉब्लम हो रहा था, तो हमको अनंत के पास आपको बोल के ये मालिक है, मालिक भी कौन का मालिक है, और अशफाक बोल के उनके मैकेनिक है, तो दोनों ने अच्छा सपोर्ट किया हमको। मटेरियल वगैरह भावनगर से अरेंज कर दिया, चालू गाड़ी से कोई 100 रुपये दे के मटेरियल मंगा लिया और हमको हमारी गाड़ी तैयार करके दे दी। तो मैं उनका सबका शुक्रिया अदा करना चाहता हूँ कि जल्द से जल्द हमको गाड़ी का काम करके मिल गए। मामू आता जरा गाडी नीट झाली, आता कुठे जायचं आता? अभी अपने क्वीन तो रेडी हो गई, अभी चलो निकलते हैं, चलो देखते हैं, अभी बाहर निकल ले गाड़ी अपनी और छोड़ से। गाइस अभी तो हम सब लोग निकल ही गए, अभी हम सब लोग निकलेंगे। मामू अभी कहाँ जाने का डायरेक्ट अपने को? अभी चल ना, तब तो छोटा रुक जरा। बघू शकता आम्ही गुजरात अलंग मार्केटमधून निघलेलो, कारण की आमची गाडी रिपेअरला लावली होती। आता एक क्रेटा आहे, आम्ही हॉटेलमध्ये थांबलेलो आता इथे जेवायला, कृष्णमध्ये थांबलो होतो जेवायला। आता जेवणार रे, आता जेवून घेऊन मग आम्ही परत निघणार आहे बाहेर। आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला भेटू डायरेक्ट शिरूरमध्ये। आता मामू बघा फुल एन्जॉयमेंट। मामू जेवण काय आता जेवायला जायचं मामू? आज फुल एन्जॉय झाला, गॅरेज मध्ये काम करू करू एन्जॉय केला बघा आज। आता जायचं, लेवरची भूक लागलेली आता 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 आम्ही सुरतला जाणार आहे। सुरतमध्ये किंग स्टूल नावाचं एक स्पॅनरचं दुकान आहे, ते भरपूर फेमस आहे स्पॅनरच्या बाबतीत। म्हणजे थोडक्यामध्ये सांगायची गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल, श्रीलंका इकडून तिकडून आफ्रिकावरून लोक त्यांच्याकडं स्पॅनर घ्यायला येतात। स्पॅनर घेऊन आल्यानंतर ते आपल्याला व्हिडिओ वगैरे तुम्ही बघा, याच्यावर आपलं इंस्टाग्राम झालं, फेसबुक झालं, किंग स्टूल नावाने त्यांचं दुकान आहे बघा। बेस्ट पाणी वगैरे भेटतात तुम्हाला, स्पॅनरची अडचण नाही, म्हणून ते स्पॅनर त्यांच्याकडे अवेलेबल असतात। आता आपण तिकडे जाणार आहोत, पुढचा पार्ट चालू करून टाकू। बघू शकता आम्ही सगळे निघलेलो आहेत ना। आता आमचं जेवण बिवण सगळं झालेलं, आता मामू सगळेजण जेवलेले। पण झालं का जेवण? झालं जेवण. भाऊ जेवण कसं होतं? खूप छान होतं जेवण. मामू जेवण कसं होतं? जेवण एक नंबर होता, तर मी दाल राईस खात आहे। तुमचा एक्सपिरियन्स कसा होता? जेवण खूप छान आहे, प्रत्येक एक क्वालिटी अत्यंत 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 सुंदर आहे। थोडं कॉस्टली आहे पण बेस्ट क्वालिटी आहे। चला काय, तुम्हाला बाहेर गेल्यावर आता भेटतो। आता जेवण घेऊन झाल्यानंतर आम्ही तुम्हाला बाहेर भेटू आता गाडीमध्ये। बाय। बघू शकता आता मी ब्लॉग एंड करतोय। आता ह्याचा पुढचा ब्लॉग नक्की बघा जो आता येणार आहे। आता या चॅनलला नक्की लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा आणि बेल आयकन नक्की दाबा। मित्रांनो रात्रीचे 1 वाजलेले, आम्ही 1 वाजता थांबलो होतो इथं चहा प्यायला। आता चहा पिऊन आता डायरेक्ट निघणार आहे आता सुरतला। आता पुढचा प्रवास नक्की बघा। आता आमची सगळी ट्रिप झालेली आहे। आता आम्ही सरळ चाललोय आमच्या घरी। मामू आता कुठे जाणार आहे आपण? आता बघा आपण सगळं राजस्थान, MP, राजस्थान, गुजरात सगळं फिरून आलो आहे आपण। आता आपण परतीच्या मार्गाने बघा, परतीच्या मार्गाने म्हणजे आता आपण लईतले 1 तासभरात आपण आपल्या शिरूरमध्ये एंट्री करू। आता आपण नगर पुणे हायवेमध्येच आता लवकरात लवकर घरी जाण्याची ओढ झालेली आहे, कारण की फार एक 8 ते 10 दिवस फार एन्जॉय झाला। आणि ट्रिपची जी मजा होती ती मजा जी मित्र संगतीमुळं येते ती मजाच वेगळी आहे। आणि सगळ्यात सांगायचं महत्त्वाचं म्हणजे आमची ट्रिप एवढी खूप खूप सुंदर झाली ना, त्याचं आपण सांगू शकत नाही की एवढा आनंद झाला आमच्या ट्रिपला। आमची गाडी फेल होणे, अमितचा बड्डे करणे, दर्शन होणे, सगळ्या गोष्टी एकदम प्रॉपर झाल्या बघा।
आता समजा गाडी फेल होणे साहजिक गोष्ट आहे, वाहन आहे, रस्त्याने चालताना काही होऊ शकतं. आणि तसे सुद्धा आपण आज 1,00,000 किलोमीटर चालली, आपली क्लच स्पीड 1,00,000 किलोमीटर चालली, साहजिक आहे ते खराब होणारच, ते वस्तू आहे. पण एन्जॉय आला. क्लच स्पीड बसवताना सुद्धा जो एन्जॉय घेतला, जी मजा घेतली, ती मजाच वेगळी होती. सगळे मित्र कंपनी सगळे मदत करत होते. कोण इकडून गिअर बॉक्स उचलतोय, कोण तिकडून टायर खोलतोय, कोण जॅक लावतोय. वा, याला म्हणतात ट्रिप. चला आता पुढे तुम्हाला अजून दाखवते. शिरूरच्या जवळ गेल्यावर 17 कमानीचा ब्रिज वगैरे आपल्या शिरूरचा, ते बी आज दाखवून घेऊ. भाऊला सोडले. भाऊ जाऊ का भाऊ? तुम्हाला घराबाहेर सोडलं होतं तुमचा प्रवाह. हा भाऊ, तुमची बॅग बिगी काढून घ्यायचं. सकाळी परत माणसाने तुमच्या गाडीत आमची बॅग राहिली. तुम्ही कोण आहे? आम्ही तुम्ही माणसं आमच्या भागात आले कसे? करायचं जमलं. कुठले आहेत तुम्ही? चोर आहेत का? आम्ही जातो म्हटले. बघा हो गाईस, आम्ही आता शिरूरमध्ये एंट्री करण्यावर आहे. आता हे आमचं 17 कमानीचं ब्रिज, हे इंग्रजी पुरातन काळातलं आहे. इंग्रज लोकांनी बांधलेलं आहे. 100 वर्ष होऊन गेले आहे ब्रिजला, तरी अजून ब्रिज आहे तसाच आहे बघा. आता बघा आम्ही शिरूरच्या ब्रिजवर आहे. 17 कमानी पुलाचं नाव आहे या ब्रिजचं. आता बघा आमच्या पुढे महाराष्ट्राची लाल परी चाललेली आहे. आता लाल परीच्या मागे मागे आम्ही आता टर्न मारणार आहे. जसं लाल परीने इंडिकेटर दिले तसंच आम्ही सुद्धा इंडिकेटर दिलं आहे. पहा आता आम्ही शिरूरच्या बायपासवर पोहोचलो आहे. आता काही मिनिटामध्ये आम्ही आमच्या घराला जाऊ. फार दिवस झाले बाहेर असल्यामुळे आता चांगले वाटते. जरा शिरूरमध्ये एंट्री केल्यानंतर फार आनंद होते. आता उद्या परत जे ते आपले कामधंद्याला लागतील. जसे आमचे आता मास्तर आहे, मास्तर सुद्धा आता ते त्यांच्या शाळेला जातील. आम्ही त्याच्या कामाला जाईन कंपनीमध्ये. देऊ चांगल्या पोस्टला आहे मॅनेजर म्हणून TVSच्या. समीर सर सर्पमित्र आपले, ते सुद्धा आता आपले कामाला रुजू होतील. पहिली गोष्ट आता माझी, मी तर सकाळी उठून मला कॉल आला का मला वर्कशॉपला जाऊन काम करावं लागेल. तसंच आपले ब्लॉगर भाई आकाश गुप्ता, यांना सुद्धा वॉशिंग सेंटरला सकाळी जाऊन वॉशिंगचं काम चालू करावं लागेल त्यांना. जावेद भाई तर अजून आमचे झोपलेलेचे. जावेद भाई सकाळी उठून त्यांच्या वर्कशॉपला जातील. इंजेक्टर फ्यूल इंजेक्शनचं वगैरे काम करतात, वॉशरूम नोझलचे, ते त्यांचं काम चालू करतील. चला ओळख ठेवा, ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच आनंद घ्या, आम्हाला आनंद द्या.